16व्या वित्त आयोगाकडे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध लोक उपयोगी योजनांसाठी 1880 कोटी रुपयांची मागणी प्रस्ताव सादर केलाय। सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे 8 मे रोजी 16वा वित्त आयोगाची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीसाठी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यांच्या समवेत मनपा लेखाधिकारी संजय कोलते यांची उपस्थिती होती। या बैठकीस नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी लोकप्रतिनिधी आणि उपक्रमांचे प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती। 16वा वित्त आयोग समिती चेअरमन डॉक्टर अरविंद पंगारिया, सदस्य सोमय्या कांती घोष, मनोज पांडा, मुकेश खुल्लर यांच्या समवेत ही बैठक पार पडली। माजी महापौर यांनी यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध लोकोपयोगी योजनांसाठी एकूण 1880.97 कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव सादर केलाय। यात प्रामुख्याने अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण आणि सबलीकरण याकरिता 320 कोटी, जायकवाडी जलशुद्धीकरण प्रकल्प येथे सोलार पॅनल सिस्टीम, पाणी पुरवठा यंत्रणा सबलीकरण, यांत्रिकी विभाग सक्षमीकरण आणि सबलीकरण, शहर नवीन पाणी पुरवठा योजना यांचा सहभाग आहे। या बैठकीत माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचा निकष लावू नये अशी रोखठोक भूमिका मांडली। हा निधी वितरित करण्याकरिता आयोगाने सकारात्मकता दर्शवली आहे।